योगदान देणारे सोरसे भाऊ हॉटेल पवन यांनी 11 टी-शर्ट देऊ केलेले आणि त्यांचेही ऋण व्यक्त करतो। त्यानंतर मोरियावाले यांनी 11 टी-शर्ट देऊ केलेले, कारण अंतिम जे पोल विजेते संघ आहेत त्यांचे आमच्या या दोनही दात्यांच्या खऱ्या अर्थाने योगदान असेल ते किरण भाऊ थेटे यांचं। किरण भाऊंचे या ठिकाणी ऋण व्यक्त करूया। त्यानंतर आमच्या ह्या गावचे पांडुरंग भाऊ बेनकोळी, पांडुरंग काळू बेनकोळी, पुंडलिक भाऊ पिंपळके कोतवाल, तुळशीराम बेनकोळी, प्रकाश निवृत्ती बेनकोळी आणि अंकुश सोमनाथ बेनकोळी ह्या 5 ह्या दात्यांनी बरोबर सागर तुपलोंडे यांनी देऊ केलेले या सर्वांचे पुनश्च एकदा आमच्या ह्या कमिटीच्या वतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चषक या स्पर्धेच्या सहकार्य केल्याबद्दल कृपया देवरगाव संघाचा एक राखीव खेळाडू आणि एक साडगाव संघाचा राखीव खेळाडू हा अंतिम सामना आहे आणि तिसरे अंपायर म्हणून जे कामगिरी करतायत त्यांचे ते जो निर्णय असेल ते देतील। बाकीच्यांनी कृपया फक्त लक्ष द्या। फलंदाजीला जात आहेत ते योगेश आणि लकी। लकी हा अतिशय जबरदस्त फलंदाज आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज तो देवरगाव संघाचा आहे। या ठिकाणी बघूया आपल्या दोनही संघ हे आपल्या जवळचे संघ आहे। बघूया स्ट्राइकला असणार आहे तो लकी, नॉन स्ट्रायकरला आहे तो योगेश। मागच्या सामन्यामध्ये एकंदरीत मुन्ना हा सलामीला होता, पहिलं षटक टाकतोय तो ह्या ठिकाणी साडगाव संघाचा सागर। वाणी पंच यांचा सामना चालू झाल्याचा इशारा। 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाज, 2 षटक सर्कल। पहिला चेंडू टाकतोय तो सागर। ओहो, सुंदर पद्धतीने खेळून काढलेला आहे तो ऑफ साइडला। चेंडू सीमा पार जातोय का बघूया। क्षेत्ररक्षकाने चांगले चपळ असं क्षेत्ररक्षण केलेले आणि 2 धावांवर समाधान मानावं लागतं ते लकीला। लकी हा अतिशय चांगला फलंदाज मानला जातोय तो देवरगाव संघाचा हा लकी। नावातच खूप काही सांगून जातोय लकी नाव स्वतःच्या संघासाठी। बघूया किती लकी ठरतोय तो। ओहो, खराब चेंडू। थोडस सागर मागच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती आणि त्या सामन्याचा तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला होता तो सागर। या ठिकाणी अवांतर धाव मिळालेली व्हाईटच्या रूपाने। लकी पुन्हा एकदा दुसरा चेंडू। ओहो, सुंदर चेंडू सोडलेला आहे, अतिशय देखणा चेंडू तो यष्टी रक्षक संपतलाही काही व्यवस्थितपणे पकडता आलेला नाही। निर्धाव चेंडू। या ठिकाणी साडगाव क्षेत्ररक्षकात जबरदस्त मानला जातोय तो संघ, कारण पुंडलिक नावाचं वादळ हे साडगावसाठी घातक आहे। बघूया पंच यांचे बाहू। 4 धावांचा इशारा। 4 धावांबरोबर धाव संख्या झाली आहे ती 7। 3 चेंडू 7 धावा। आक्रमण करतोय तो लकी, कारण घातक गोलंदाज सागर त्याच्यावर आक्रमण केलेले एक काहीतरी इंचचा फरक पडला असेल, नाही तर हा षटकार येत होता। कृपया बाहेरून मुलाने चेंडू लवकर टाकायचा आहे, कारण हा सर्कल मध्ये पहिला नवीन चेंडू असल्यामुळे तो तात्काळ खेळवला जावा या दृष्टीने चेंडू बाहेर गेल्यानंतर लगेच मैदानात पोच करण्याचं सहकार्य करा। चौथा चेंडू। ओहो, देखना चेंडू सोडलेला आहे आणि माग बघा यष्टी माग सुंदर कामगिरी केली ती संपत घाणे, चप्पळ यष्टी रक्षक। कारण साडगाव संघ हा क्षेत्ररक्षकात खूपच चांगली कामगिरी करतोय।
हा देखना चेंडू सोडलेला आहे, यष्टी लागत नाही, परंतु हा चांगलं माग क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा लय बिघडलेली ती सागरची. अवांतर धाव मिळते ती लकीसाठी. धाव संख्या झाली ती 8. शेवटचा चेंडू. 2 अवांतर चेंडू टाकलेले ते सागरने. ओहो, अतिशय उंच पुरा फटका मारलेला आहे. बघूया सागरने हा उत्तम झेल टिपलेला आहे. आणि पहिलाच धक्का तो लकीच्या रूपानं. लकी हा आक्रमक फलंदाज, परंतु सागरने आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं त्याला. आणि निश्चितपणे दुसऱ्या सागरने हा चांगला असा झेल टिपलेला आहे. पहिलाच धक्का तो लकीच्या रूपाने. आणि पंच यांचं षटक संपल्याचा इशारा. एका षटकानंतर धाव संख्या झाली ती 8. सुंदर षटक टाकलेले, कारण एक चौकार जाऊनही केवळ 8च धावा आलेल्या आहेत. म्हणजे बाकी चेंडू निर्धाव टाकण्याचं काम केले. त्यात 2 व्हाईटच्या अवांतर धावा आलेल्या होत्या. 2 व्हाईट चेंडू टाकलेले होते ते सागरने. मैदानाचा बादशाह म्हणून ओळखला जातो तो पुंडलिक वाघेरे. वाडगे पुंडलिक भाऊ वाडगे. दुसरं षटक घेऊन येतो तो जयदीप. बघा गोलंदाजीची ही ऍक्शन. सुंदरसा चेंडू संपतलाय, काही व्यवस्थितपणे चेंडू हाताळता आलेला नाही. सरळ चेंडू गोदीमध्ये जाऊन विसावला पाहिजे होता. आणि योगेश साठी हा दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकतोय तो जयदीप. बघूया योगेश अतिरिक्त दबाव करून खेळतोय की काय करतोय. आणि हा मारण्याचा प्रयत्न. 2 चेंडू निर्धाव झालेले. वाईट येते आता या ठिकाणी. अवांतर धाव मिळते व्हाईटच्या रूपानं. योगेश ही आक्रमक फलंदाज आहे, परंतु बघूया, कारण लकी सारखा फलंदाज गमावल्यानंतर योगेश आक्रमक पवित्रा घेतो का. पुन्हा एकदा अवांतर व्हाईटच्या रूपानं. लगातार 2 चेंडू अवांतर टाकले. जयदीप हा उत्कृष्ट गोलंदाज आहे, परंतु या ठिकाणी थोडस चेंडू आउट स्विंग करण्यात माहीर झालाय तो. फुलटॉस चेंडू होता. बघूया पुंडलिक. बघा हा वाडगे. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्याच्याकडून. पुंडलिक सारख्या खेळाडूकडून ही अपेक्षा नाहीये, कारण हा एक आपला रवींद्र जडेजा सारखा चपळ हा क्षेत्ररक्षक, परंतु चुकी झालेली. पुंडलिक सारख्याच्या खेळाडूकडून 2 धावा काढणं खूपच धोक्याचं असतं. हा चेंडू जयदीपचा खूपच बाहेरून टाकला. एकंदरीत जयदीपची पूर्णतः लय बिघडलेली की काय. हा 24 चेंडू मध्ये 93 धावा काढणारा जयदीप या ठिकाणी अवांतर 3 धावा दिलेल्या आहेत. थोडस थकवा जाणवतोय तो जयदीप कडे. फुलटॉस चेंडू अतिशय देखना चेंडू मारलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या जवळून हा चेंडू सीमा पार गेलेला आहे. पंचांचा चौकारचा इशारा आणि क्षेत्ररक्षकात बदल. पाप्पू हा झेल टिपायला पाहिजे होता तो पप्पूने. थोडीशी मिसफील्ड झालेली त्याच्याकडून. 3 चेंडू झालेत आतापर्यंत जयदीपचे. त्यात 3 अवांतर धावा दिलेल्या आहेत व्हाईटच्या रूपानं. पुन्हा एकदा चौथा चेंडू. देवा आणि बघा भावानी काय दिलं. हा 4. सुंदर चेंडू होता. 3 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू सीमा पार झालेला आहे.
चेंडू देवाने टोलावण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु यष्टीरक्षकाला आणि मागच्या दोन क्षेत्ररक्षकालाही काही चेंडू अडवता आलेला नाही. एक फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू अडवता आलेला नाही. पुन्हा एकदा हा चेंडू जयदीपचा हा उंच पुरा येतोय, बघूया. षटकार, प्रेक्षकांच्या डोक्यावर जाऊन पडलेला हा चेंडू, षटकार येतोय. मला वाटतं जयदीपचं थोडस चेंडू टाकण्याची 5 चेंडू झाले, धाव संख्या झाली ती 26. 6व्या दिवसाचा हा अंतिम सामना पोलचा वाईटच्या रूपाने. पुन्हा एकदा हा चौथा चेंडू वाईट पडलेला आहे तो जयदीपचा. खराब अशी लाईन ह्या षटकामध्ये टाकली ती जयदीपने, कारण हा उत्कृष्ट गोलंदाज आहे तो, परंतु लय आणि पंच याने पंच यांचं रिव्ह्यू घेतलाय का बघूया. पंच काय निर्णय देत आहेत ते. बॅटिंग साइडने रिव्ह्यू नाही, आताचा जस्ट वाईटचा तिथं लाईन दिवा. शेवटचा चेंडू व्हाइट बॉल आहे, व्हाइट बॉल. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू असणार आहे. 28 धावा झाले आणि हा झेल सोडलेला आहे एकंदरीत. आणि या ठिकाणी पहिलाच मिसफील्ड झालेलं आहे. क्षेत्ररक्षक सागर कडून हा झेल सुटलेला आहे. एका सागरने झेल टिपला आणि दुसऱ्या सागरने हा झेल सोडलेला आहे. जीवदान मिळालं तेही. धाव संख्या झाली ती 29 2 षटकानंतर. त्यात जयदीपने 5 चेंडू अवांतर टाकलेले, म्हणजे 5 धावा हा एक्स्ट्रा दिलेले आहेत. धाव संख्या झाली 29 2 षटकानंतर. धाव संख्या झाली ती 29. तिसरा षटक घेऊन येतो तो सागर. सागरने झेल सोडलेला होता. कुठेतरी त्याच्या मनामध्ये शंका असेल की देवाला आपण जीवदान दिलेलं आहे. बघूया देवा काय करतोय. देवाने मागच्या षटकामध्ये चांगला धुमाकूळ केलेला होता. चौकार चौकार षटकार असं जयदीपला चांगलीच धुलाई केली होती रीन पावडरचा वापर करून. जयदीपची लयच बिघडून गेली. 5 अवांतर चेंडू टाकलेले, कारण लगातार मॅच येते त्यांची, त्याच्यामुळे थोडासा थकवा जाणवत असेल जयदीपला. जयदीप हा चांगला गोलंदाज आहे. आपण बघितलंय मागच्या सामन्यामध्ये 24 चेंडू मध्ये 93 धावा करणारा हा जयदीप. थोडस थकला असेल. चेंडू तोड सागरचा देवासाठी. हो हा जातोय तो दवाखान्यात. आणि बघा लहानले लेकर कसे धावतायत चेंडूसाठी. छानसा चेंडू टोलवलेला तो देवाने.
अतिशय आक्रमक झालेला आहे तो देवा. फलंदाजीतून येतोय पहिल्याच चेंडूवर षटकार सागरला. पहिल्याच चेंडूवर षटकार. अतिशय आक्रमक. एका बाजूने उभा आहे तो योगेश. योगेश हा पण उत्कृष्ट फलंदाज आहे, परंतु योगेशच्या बॅटमधून अजून म्हणावे तितके उत्कृष्ट फटके पाहायला मिळाले नाही. ओहो, सुंदर चेंडू सोडलेला आहे. फलंदाजाचा एकंदरीत हावभाव बघून थोडस चेंडू आखूट प्याचा टाकला. फलंदाजाला तो चेंडू काही व्यवस्थित खेळून काढता आले नाही. सरळ संपतच्या हातात. 2 चेंडू 6 धावा या षटकात. ओहो, बघूया झेल स्वतःच्याच गोलंदाजीवर आणि सुंदर झेल टिपलेला आहे. ही विकेट मागच्याच षटकामध्ये पाहिजे होती ती देवाची, आणि देवाची जीवदान मिळाल्यानंतर देवाने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. दुसरा चेंडू डॉट झाला. तिसऱ्या चेंडूवर हा बहुमूल्य असा बळी मिळवलेला आहे तो देवाच्या रूपाने. दुसरा झटका तो देवरगाव संघाला जातोय तो पवार. बघूया पवार देवासारखी फलंदाजी करतोय का पवन. कारण आता हे तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 षटकातले 3 चेंडू. हा चौथा चेंडू तो सागर वरती थोडासा दबाव होता, कारण जो झेल सोडलेला होता देवाचा, आणि पहिल्याच चेंडूवर खणखणी षटकार ठोकलेला होता देवाने. त्याचा कुठंतरी सल असेल, आणि तो तिसऱ्या चेंडूवर बहुमूल्य असा स्वतःच्याच गोलंदाजीवर उत्कृष्ट असा झेल टिपला तो सागरने देवाचा. पवन चौथा चेंडू. ओहो, हा घरूनच सेट झालेला दिसतोय पवन. पहिल्याच चेंडूवर खणखणीत असा हा चेंडू टोलावलेला होता, परंतु एका धावावर समाधान मानावं लागलं. हाच चेंडू काहीतरी इंचचा फरक पडला, नाही तर त्या बाजूला सरळ निघून गेला असता. चांगला असा हा चेंडू टोलावला होता. याच्यावर एक धाव मिळते ती पवनला. पुन्हा एकदा योगेशला काही चेंडू खेळून काढता आलेला नाहीये. हा सलामीचा फलंदाज योगेश केवळ 2 धावांवर खेळतोय. संघाची धाव संख्या झाली ती 36. त्यात मोठं योगदान दिलं लकीने. नंतर योगदान जास्त ती देवाचं. आणि हा एका दुक्का धाव काढून स्ट्राइक देतोय तो पवनला. 1 धाव. शेवटचा चेंडू असणार आहे. सॉरी, षटक झाले. षटक झाले. षटकार, डॉट, आउट, सिंगल, डॉट आणि सिंगल अशा पद्धतीने तिसरं षटक संपलेलं आहे ते सागरचं. चौथं षटक घेऊन येतोय तो संपत. धाव संख्या झाली ती 37. संपत. आणि हा चेंडू निर्धाव चेंडू. मला वाटतं योगेशला ह्या सामन्यामध्ये अजून काही लय सापडलं नाही. चौथं षटक आलेलं आहे आणि हा सलामीचा फलंदाज केवळ 2 धावांवर खेळतोय. सुंदर असा हेलिकॉप्टर शॉट. चांगलं क्षेत्ररक्षण ते पप्पूचं. पप्पूने एक झेल सोडलेला होता. तो मुन्ना देवाचा. धाव संख्या झाली ती 38. सुंदर पद्धतीने खेळलेला आहे. येतोय तो चेंडू पुंडलिक कडे. पुंडलिक हा क्षेत्ररक्षक, चप्पल क्षेत्ररक्षक. धाव संख्या 39. 3 चेंडू मध्ये संपतने केवळ 2च धावा दिलेल्या आहे. सुंदर गोलंदाजी. आणि हा चेंडू जातोय तो दवाखान्याच्या पलीकडे. आणि काही चेंडू लवकर आता येत नाही. चेंडू आलाय.
धाव संख्या झाली ती 45. आणि गच्चीवर प्रेक्षक आनंद घेत आहेत, चेंडूचे बारकाईने निरीक्षण करतायत. ते तिसरे पंच. टप्प्याचा चेंडू काय टोलावलेला आहे आणि पुन्हा तीच दशा केलेली आहे. संपत एकंदरीत चांगले चेंडू हाताळत होता, परंतु दोन चेंडू खूपच आकुट टप्प्याचे टाकले आणि त्याच्यावर योगेश एकदम तुटून पडलेला आहे. जी भर होती ती पूर्णतः दोन चेंडू मध्ये योगेशने काढलेली आहे, कारण जो केवळ चौथ्या षटकापर्यंत 2 धावांवर खेळत होता योगेश. आणि हा पुंडलिक फसला आणि पंच यांचं षटक संपल्याचा इशारा. 3 चेंडू मध्ये धावा वसूल केल्या आहेत त्या 16. पहिले 3 चेंडू मध्ये केवळ 2च धावा होत्या. पुढच्या 3 चेंडू मध्ये 16 धावा म्हणजे 18 धावा आल्या आहेत या षटकात. योगेश खतरनाक झालेला आहे. धाव संख्या झाली ती 55. येतोय तो संपत घाणे. शेवटचं षटक संपत. बघूया क्षेत्ररक्षकात थोडस बदल करतोय संपत, कारण गोलंदाजी हा पवानसाठी संपतचा हा पहिला चेंडू. ओहो, देखना चेंडू टोलावलेला आहे. येतोय तो षटकार आणि त्याच ठिकाणी देवरगावचे फलंदाज तीच दिशा देत आहेत. लगातार ह्या ठिकाणीच मारा होतोय तो षटकारांचा. योगेशने पण त्याच ठिकाणी 2 षटकार मारले आणि हा पवनने पण तिथं सुरुवात केली आणि पहिल्याच चेंडूवर संपतच्या षटकार मारलेला आहे. धाव संख्या झाली ती 61. आणि हाही येतोय तो षटकार. एकंदरीत संपतला 2 चेंडू मध्ये या ठिकाणी थोडस मीडियम फास्ट गोलंदाजाची गरज होती. त्या ठिकाणी संपतने दुसरं या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन थोडस 2 चेंडू मध्ये 12 धावा उभ्या केल्या आहेत त्या. हा पवन कुठे होता? प्रत्येक चेंडू टोलवतोय. आता मिसफील्ड होणार नाही, कारण पुंडलिक नावाचा हा क्षेत्ररक्षक चांगलं असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पुन्हा आमंत्रित केले ते 4थ्या चेंडू खेळण्यासाठी पवनने ते योगेशला. आणि बघूया हा झेल, सुंदर झेल टिपलेला आहे. निश्चितपणे 4 धावांचं योगदान आणि हा झेल बाद झालाय तो योगेश. पुंडलिक सोडून दुसरा क्षेत्ररक्षक असतात, निश्चित हा चेंडू सीमा पार झाला असता तो कॉमेंट्री बॉक्स समोर. पण पुंडलिक हा चपाळ जातोय तो मुन्ना आणि योगेश ही मागच्या सामन्यात सलामीची जोडी होती, परंतु आता लक्की आल्यामुळं लक्कीला सलामीला टाकलं होतं. योगेशने चांगलं नंतरचे 2 षटकर चांगले मारले, संघासाठी चांगले योगदान दिले. धाव संख्या झाली ती 68 धावा झालेल्या आहेत. 68. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संपतने पहिल्या 2 चेंडू मध्ये षटकार खाल्यानंतर पुढचे 2 चेंडू चांगले हाताळलेले. त्यात ह्या चेंडूवरती सुंदर असा झेल टिपला कॉमेंट्री बॉक्स समोर तो पुंडलिक वाडगे. आणि काय ती गोलंदाजी येतो हे तो बघूया. चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय तो 4 धाव्यांचा. 72 धावा.
सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात शंकाच नाही, कारण साडगाव संघाकडे अतिशय चांगले फलंदाज आहेत. आणि हाही चेंडू बघूया, क्षेत्ररक्षण होतंय का? 4 धाव येत आहेत आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. 76-77 धावा करायच्या आहेत त्या साडगाव संघाला. 76 धावा उभ्या केल्या आहेत. अतिशय चांगली फलंदाजी ती पवन. मुना धन्यवाद. 2 चेंडू मध्ये 8 धावा. चांगली बॅटिंग बघायला मिळाली. काय चेंडू या ठिकाणी जयदीपला आपला आक्रमक पवित्रा सोडवा लागणारे, कारण मागच्या सामन्याचा काय घडलं तो इतिहास बाजूला ठेवून आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. कारण या ठिकाणी 30 चेंडू आणि 77 धावांचं आव्हान ते देवरगाव संघाने दिलेले. 30 चेंडू 77 धावा. छान असं प्रदर्शन दाखवतायत ते देवरगावचे संघ खेळाडू आणि जातायत ते साडगावचे जयदीप आणि पप्पू. जयदीप आणि पप्पूची जोडी मैदानात सज्ज. चला टाइमपास न काय, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. फलंदाजीलाही चेंडू दिसायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण 1 षटक कमी केलेलं आहे. जयदीप आणि केशव उर्फ पप्पू, त्याला सगळेच पप्पू नावाने, जसे आपण सेवाग सगळेच वीरू हे प्रेमाने म्हणायचे, तसे हे पप्पू. पहिला चेंडू लकी. पंच यांचा सामना चालू झाल्याचा इशारा. पहिला चेंडू लकी. सामना करतोय जयदीप. ओहो, पहिला चेंडू सुंदर पद्धतीने असा हा ऑफ साइडला खेळून काढलेला आणि पहिल्याच चेंडूवर येतोय तो खणखणीत चौकार. जयदीपची गाडी 120 ची स्पीडने धावते. पहिल्याच चेंडूवर चौकार. 400चा हा स्ट्राइक रेट तो जयदीपचा. मागच्याही सामन्यात आपण बघितला 24 चेंडू 93 धावा. विसरता येणार नाही जयदीपला. दुसरा चेंडू आई बघूया, आणि हा ट्राय केला असता या ठिकाणी जीवाचं रान करायला पाहिजे होतं क्षेत्ररक्षकाने, कारण आपण पूर्णतः चेंडू जवळ पोहोचलेलो होतो. या ठिकाणी खाली निश्चितपणे प्रयत्न करायला पाहिजे होता, कारण आपण हा एक चेंडू महत्वाचा असतो. लाकीच्या गोलंदाजीवर हा जीवदान मिळालेला आहे तो जयदीपला. आता जयदीप माघारी नाही, कारण एक जीवदान मिळालेला आहे. जयदीप समजलेला आहे 1 चेंडू डॉट जाईल, पण 1 चेंडूवर मोठा फटका खेळून धाव संख्या वाढवण्यास प्रयत्न करेल. 3 चेंडू 4 धावा. हा घ्या फटका. चांगलं क्षेत्ररक्षण ते रवी गायकवाड. रवी भाऊनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेले. त्यांचे वडील पण मॅच बघत असतील. रवीने चांगलं क्षेत्ररक्षण केल्याबद्दल घर बसल्या, कारण त्यांना पण खूप आवड आहे. सुंदर चेंडू. हो हो, बघा हेच खेळ आहे. इथं वयाला बंधन नसतं आणि कोणत्याच गोष्टीला बंधन नसतं. बघा सुंदर असा हा प्रयत्न. निश्चित 4 धावा वाचवलेल्या आहेत.
छान मुन्ना, वेल डन. या ठिकाणी पूर्ण 5 षटक जयदीप खेळला तर कितीही धावसंख्या असली तर तो उभारण्याची क्षमता जयदीप मध्ये. हा घ्या जीवदानचा फायदा. येता येत्या 4. कारण मी सांगतोय जयदीप जोपर्यंत स्पीच मध्ये शेवटच्या षटकामध्ये 25 धावांचं टार्गेट असले तरी तो मारण्याची क्षमता जयदीप मध्ये. कारण फक्त स्ट्राईकला पाहिजे. धावसंख्या झाली ती एका षटकानंतर ती 8. कारण 2 चौकार आलेले, 4 चेंडू निर्धाव टाकलेले, एक जयदीपचा झेल सोडलेला आहे त्या क्षेत्ररक्षकाने. थोडासा प्रयत्न करायला पाहिजे होता तो हेमनने थोडीशी चुकी केलेली. बघूया जसं या ठिकाणी हेमनचा पहिला चेंडू, पापू उर्फ केशवने दाखवलेला आहे तो चेंडू सीमा पार झालेला आहे. अकोटाप्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे तो चेंडू केशव उर्फ पापूने. हेमंतला कॅचेस विन मॅचेस. चांगला फलंदाज एकदाच संधी देतो, पुन्हा पुन्हा संधी देत नाही. हा दुसरा चेंडू, सुंदर चेंडू. पहिला चेंडू खेळ त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा गोलंदाज हुशार म्हणावा, थोडस चेंडू हा बाहेरून टाकला. फलंदाजाची दशा लक्षात घेतली. मागच्या षटकामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं ते रवी गायकवाड यांनी. हाय एकंदरीत पप्पू केशव कोणत्या पद्धतीने खेळतोय हे सांगायला नकोय, कारण 2 चेंडू मिस केलेले. एकंदरीत जबाबदारी पूर्ण केशवला खेळी करावी लागणार आहे. स्ट्राईक ही जयदीपला देण्याची गरज आहे. तो वैयक्तिक जबाबदारी आपल्यावर टाकतोय, परंतु कसं आहे पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 2 चेंडू मिस झालेले आहेत, म्हणजे चौकाराची भर काढून घेतलेली ती हेमनने. देखना चेंडू टोलावलेला आहे. येतोय तो षटकार कॉमेंट्री बॉक्स समोर. चेंडू येऊन आदळलेला आहे. येतोय तो षटकार वसूल केलेला आहे त्याने. त्या 4 चेंडू 10 धावा, 2 षटकार 1 चौकार. ही चेंडू बघूया, प्रेक्षकांना संधी. येतोय तो षटकार प्रेक्षकांना संधी 100 रुपये मिळवण्याची. दुसरा चेंडू बघूया, आणि ओहो सुंदर असा हा झेल टिपलेला आहे आणि बाद केले ते लकीने. जयदीपला बाद केले. एक सुंदरसा असा हा चेंडू टाकलेला होता तो लकीने. जयदीप 77 धावांचं आव्हान, 32 धावा झालेल्या आहे. थोडस जयदीप साठी बॅड लक ठरलं, कारण हा सुंदर चेंडू टोलवलेला होता ऑफ साइडला, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाने कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाही. सरळ हातात झेल जातोय तो संपत घाणे. या संघाचा एक भरोशाचा खेळाडू संपत घाणे, संघाचा कर्णधार संपत घाणे. 2 चेंडू झाले. तिसरा चेंडू, ओहो संपत हा चेंडू खेळला असता निश्चितपणे षटकार गेला असता. फुलटॉस चेंडू, लकी कडून चुकी झालेली होती, परंतु संपत आत्ताचा गेलेला हा फलंदाज फुलटॉस चेंडूचा काही फायदा घेतलेला, अंगाला अडलेला चेंडू लकी साठी लकी ठरला, कारण हा चेंडू
पुन्हा एकदा आणि धावाचा चान्स आणि डायरेक्ट हिट. हो, मुन्नाने केला का हिट? त्यातच, कारण चालू वर्षी खूप चांगले असे नाशिक तालुक्यामध्ये दुगाव, नंतर महादेवनगर, धोंडेगाव, नाशिक तालुक्यात चालू वर्षी हे चांगले संघ यशस्वी झालेले. नंतर कोचरगावने मारलेला हा चेंडू बघूया, येतो अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे आणि बाद झालाय तो संपत. 2 संपत बाद झालेले लगातार. या ठिकाणी लकी ठरला तो लकी देवरगाव साठी, कारण महत्वाचे बळी जयदीप, नंतर संपत आणि संपत 3 गडी. ओहो, सुंदर गोलंदाजी लकी. मी लकी नावाचं मनुष्य या ठिकाणी लकी, पॅडी, मॅडी, सँडी, लकी हे नावातच खूप काही सांगून जाते. पाचवा चेंडू लकीचा. सामना करतोय तो फलंदाज आणि हा मुन्ना गलती झाली आणि येता येते 4 धावा. फलंदाजचं नाव शंकरला मुन्नाने जीवदान दिलं आणि 4 धावा येता येत त्या शंकरला. एकंदरीत लकीचा हा चांगला चेंडू होता, शेवटचा चेंडू असणार आहे. लकीने रोखून धरली धावसंख्या झाली ती 37. बघूया किती धावा घेतायत. क्षेत्ररक्षण जीवाचं रान करतायत. 3 खेळाडू धावतायत. बघूया धावाचा चान्स आणि दाद मागतायत. 2 धावा घेण्यास शंकर यशस्वी झालेला आहे. 1 शॉट रन. ओके, 1 शॉट धाव. 38 धावा. 38 धावा. 1 शॉट धाव दिलेली. 12 चेंडू उर्वरित धावा. 77 धावांचं आव्हान. 38 धावा. एकंदरीत हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत काहीच सांगता येत नाही, कारण आक्रमक केशव खेळतोय. 4-6-6 एक चांगले षटकार मारलेले होते केशवने. तो अजून मैदानात तंबू ठोकू नये. जोपर्यंत त्याचा तंबू आहे तोपर्यंत काही सांगता येत नाही. योगेश 4थं षटक घेऊन येतोय तो योगेश. लकीने आपलं योगदान 99% योगदान लकीने आपल्या संघासाठी दिलेले योगेश. आणि व्हाईटच्या रूपानं येते ती 39वी धाव. 39वी धाव आलेली व्हाईटच्या रूपानं योगेश. आणि हाही व्हाईट येतोय. बघूया, जयदीपने 5 चेंडू व्हाईट टाकले होते, याने 2 चेंडू व्हाईट टाकलेले योगेशने. या ठिकाणी लकीने आपलं काम करून दिलेले, परंतु पुढचे गोलंदाज काय करताय 12 चेंडू मध्ये. बघूया, कट आणि बाद. सुंदर चेंडू. 2 अवांतर धाव आल्यानंतर जातोय तो पुंडलिक. हीच अशी असणार आहे, कारण पुंडलिक जोपर्यंत आहे तोपर्यंत, जसं जयदीप होता तोपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत आशा, तोपर्यंत ह्या ठिकाणी पुंडलिक आहे तोपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत साडगाव संघाची आशा पल्लवित असणार आहे. एकच चेंडू झालेला आहे. 2 अवांतर चेंडू आलेले आहेत आणि या चेंडूवर सुंदरसा असा झेल टिपलेला आहे तो लकीने.
दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू आणि जातोय तो चौकार. फुलटॉस चेंडू. योगेशला काही चेंडू व्यवस्थितपणे टाकता आलेला नाही, हाताळता आलेला नाही. हा फुलटॉस चेंडू आणि पुंडलिक मी सांगत होतो पुंडलिक आहे तोपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच खेचून आणायची जबाबदारी त्याची. हा येतो चौकार. 2 लगातार चौकार आलेले. पुंडलिक हा मला वाटतं हेच षटक असणार आहे ते मॅच सरकवायच्या दृष्टीने. 2-3 चेंडू झालेत, अजून 3 चेंडू मध्ये भरपूर धावा उभ्या करता येतील त्या पुंडलिकला. कारण शेवटचा चेंडू षटक कोण टाकतोय? 3 चेंडू मध्ये 8 धावा. बघूया, हा चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे स्वतःच्याच गोलंदाजीवर. हे चेंडू टाकायची गरज आहे ते, कारण बाखूट टप्प्याचे चेंडू आणि फुलटॉस चेंडू पुंडलिक सारखा खेळाडू सोडणार नाही. 4 चेंडू झाले आणि हा चेंडू पुन्हा एकदा अवांतर. 1 चेंडू उत्तम रीतीने टाकतो योगेश, परंतु 3 वाईटच्या रूपाने टाकलेले. 4 चेंडू झालेत. हासे चेंडू टाकायची गरज आहे. 5 चेंडू झालेले. धावसंख्या 49. शेवटचा चेंडू. बघूया स्ट्राइक आपल्याकडे ठेवतोय का पुंडलिक. आणि बघूया, ओहो सुंदर प्रयत्न, अतिशय चांगला प्रयत्न पवानकडून. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सुटलेला आहे आणि पंच यांचा षटक संपल्याचा इशारा. 50 धावा झालेल्या आहेत. 50. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 50 धावा उभ्या केल्या आहेत त्या साडगाव संघाने. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. एकंदरीत हा सामना 70-30. पुंडलिक आहे तोपर्यंत काही सांगता येत नाही, कारण पुंडलिक हा लगातार 3 षटकारही मारू शकतो. कारण मला पुंडलिकचा खूप अनुभव आहे. एक दांडगा मधल्या फळी मधला हा फलंदाज आहे पुंडलिक. टप्प्याचा चेंडू बघूया, झेल होतोय का षटकार जातोय आणि चौकार. सुरुवात चांगली. 5 चेंडू 23 धावांची गरज. 5-23. पुंडलिक हाय शेवटचा चेंडू खेळेपर्यंत काही सांगता येत नाही. त्यात लगातार 3 गडी बाद झाले होते. संपत, जयदीप, संपत यात ते 3 चेंडू गेले. येतोय बघूया, बिग हिट आणि बाद झालाय तो पुंडलिक. चांगला चेंडू टोलावण्याच्या प्रयत्नात बाद झालाय तो पुंडलिक. चांगला प्रयत्न होता. 4 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 23 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक टाकतोय तो तुकाराम. कैलास जातोय तो कैलास. पुंडलिकने चांगला प्रयत्न केला, परंतु वेळ ही आजचं बॅड लक ठरलं. चेंडू चांगला पद्धतीने टोलवला. चेंडू जातोय तो सीमा रेषे लगेच आणि 4 धावांचा इशारा. धाव संख्या झाली ती किती? 58 धाव संख्या झाली. 3 चेंडू शेष. 58 धाव संख्या झाली.
बघूया 4 धावा येत आहेत. 62. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 3 चौकार मारलेले. 2 चौकार मारले ते कैलाशने. व्हाईटच्या रूपाने येतोय का बघूया. पंचांचा इशारा. 63. 63. 64. व्हाईटचं लकी. वाईट आहे. वाईट वाईट चेंडू आहे. चौसष्ट. आणि 65 झाल्या. हा चेंडू डायरेक्ट सीमा पार पाहिजे होता. तेव्हा कुठे शेवटचा चेंडू. आणि अशा पद्धतीने हा सामना देवरगाव संघाने विन केलेला आहे. तो 12 धावांनी मॅच घेतलेली ती देवरगाव संघाने. व्हाईटच आहे तो. तुम्ही घरी जाऊन पहा. रवी घरी जाऊन बघा आता. व्हाईटच चेंडू आहे. आणि मी लकीला विनंती करतो की लकी कृपया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी. ही केवळ 2 चेंडू खेळला होता परंतु 1, 3, 4 गडी बाद करण्याचं बहुमान असं. कारण तिथंच मॅच जयदीप गेला आणि तिथंच नंतर संपत 2 संपत बाद